चला तर बघा, सकाळी आहे ना सगळी कामं आवरून झाल्यानंतर ना घर वगैरे सगळं स्वच्छ केल्यानंतर मी नारळ सोलायला घेतला. कशासाठी ते सांगतेच. तर बघा, आता आषाढ महिना चालू आहे, तर आषाढामध्ये आहे ना नैवेद्य वगैरे बनवतात, जे म्हणजे सगळीकडे दाखवायला. तर त्याचीच माझी इथं तयारी चालू होती. त्यामुळे मी सकाळी आधी सगळे कामं आवरून झाल्यानंतर नारळ वगैरे सोलून घेतला आणि आता नैवेद्य वगैरे भरून घेतलं मी ताटामध्ये. आणि आता जाणार आहे नैवेद्य दाखवायला. आणि ताटावर झाकायचं माझ्याकडे बरं का चांगलं डिझाईनचं आहे, पण ते काही वेळेला भेटत नाही. तर नमस्कार मंडळी, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर आज मी आहे ना आषाढ महिन्यातले ना निवेद्य दाखवणार होते. तर नैवेद्य वगैरे मी दाखवून आले. आणि खरं तर बघा, माझं लग्न झालं ना, तर लग्न झाल्यावरती मला माहिती नव्हतं की या गोष्टी माझी सासू करते की नाही. कारण माझी सासू माझ्या लग्नाआधीच वारलेली आहे, त्यासाठी मला माहीत नाही आहे की माझ्या सासरी ह्या गोष्टी करतात की नाही. पण लग्नाआधी ना माझी आई ह्या सगळ्या गोष्टी करायची, त्यामुळे मला माहिती. आणि खरं तर ना आषाढ महिन्यामध्ये ना हे नैवेद्य प्रत्येकाच्या घरी करतात की नाही माहीत नाही, पण माझ्या माहेरी तरी आहे ना आई करायची. आणि ज्या एरियामध्ये राहतो किंवा ज्या गावामध्ये आपण राहतो ना, तिथे ना किती जेवढी मंदिर आहेत, जेवढी देवं आहेत ना, तेवढ्या सगळ्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो आणि सगळीकडे नारळ फोडलं जातं बरं का. तर असं आहे ना, आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आमच्या ना हे सगळं करायची. आम्हाला सगळं पिशवीत भरून द्यायची. मी आणि माझी बहीण आहे ना आमच्या एरियामध्ये, परत असे बऱ्याच ठिकाणी आम्ही आहे ना सगळीकडे नैवेद्य दाखवायला असं फिरायचो लहानपणी. पण लग्न झाल्यावरती मला माहीत नाही बरं का आमच्या सासरी हे आहे की नाही, पण करावं असं म्हणतात. आणि मी पहिल्यापासून बघते आषाढ महिन्यामध्ये असे नैवेद्य वगैरे करतात, तर मग मी पण करते. पण मला जमेल तशी मी सेवा करते बरं का. कारण शेवटी आपला भाव श्रद्धा महत्त्वाचा असतो, त्यामुळे ना मला जमेल तसं मी करत असते. तेच मी आता नैवेद्य वगैरे केलं होतं, दाखवून आले, नारळ वगैरे फोडून झाला. तर आता कसं आहे, घरी कुणाल पण नसतो आणि त्याचे पप्पा पण नसतात दरवर्षीच. मग त्यामुळे ना नारळ मीच फोडते नेहमी देवाला गेला. आता काय काय जण काय म्हणतात की नारळ म्हणजे लेडीजनी नाही फोडायचं, मुलांनीच फोडायचं. पण आता घरात कोणच नसतं, त्यामुळे दरवर्षी नारळ मीच फोडते. पण आज मात्र एक मला मुलगा भेटला, मी त्यालाच फोडायला लावलं. तर अशा पद्धतीने मी साधं सिंपल का असे ना माझी श्रद्धा मी ठेवते आणि प्रत्येक गोष्ट मी नेहमी करत असते. तर म्हणजे आपण कसं करतो किंवा किती मोठं करतो याला महत्त्व नाही आहे, आपण किती श्रद्धेने करतो याला महत्त्व असतं. माझं तर असं मत आहे. तर असं चला, आता परत मला आहे ना माझ्या ड्युटीवरती पण जायचं आहे, त्यामुळे ना घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर मी हे नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं. तर आता अजून एक काम आहे ते करून येते, त्याच्यानंतर मग मी जाईन माझ्या ड्युटीवर. चला तर मंडळी, हा आहे नेक्स्ट दिवस. कारण मला काही ब्लॉग करायला खरं तर बघा जमतच नाहीये. तर माझ्या भावाची आणि भाऊजाची होती अॅनिव्हर्सरी, त्यानिमित्त छोटंसं सेलिब्रेशन घरामध्ये केलं होतं. केक वगैरे आणलं होतं. आणि आमच्या घरामध्ये ना सध्या हीच 2 लहान मुलं आहेत. बहिणीची तिकडं लांब आहेत बारामतीला, त्यामुळे हीच 2 आता सध्या आहेत. आणि रुद्रचं कसं असतं नेहमी, आणि कुठल्याही लहान मुलांचं असं असतं की नेहमी नाही ते खूप मध्ये मध्ये करत असतात, कारण त्यांचं एक वेगळीच एक्साइटमेंट असते. तर रुद्राची खूप अशी चुळबुळ चालू होती. तर छोटंसं असं घरामध्ये सेलिब्रेशन केलं, जेवण वगैरे सगळ्यांची झाली होती. आणि तर त्यांच्या लग्नाला झालेले आहेत आता 6 वर्ष, बहुतेक 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि सगळे असतो आम्ही आमच्या घरी कुठल्याही कार्यक्रमाला. फक्त माझी बहीण लांब असते, त्यामुळे तिला यायला प्रत्येक गोष्टीला जमत नाही. आणि मुली सुद्धा तिच्या लहान आहेत, त्यामुळे तिला येणं जाणं थोडं त्रासदायी होतं, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला तिला यायला जमत नाही. हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला थोडासा एक 2-3 दिवसाचा मिक्स असा मी थोडा घेतलेला आहे, कारण ब्लॉग करणंच होत नाहीये. काही कसं असतं नेहमी आहे ना असं वाटतं की बाबा करावं, पण जमत नाही. आणि काही दिवसांपूर्वी थोडी मनस्थिती बरोबर नव्हती, त्यामुळे ना असं वाटतच नव्हतं ब्लॉग वगैरे बनवावं आणि काही व्हिडिओ वगैरे शूट करावे. कारण बघा, मनस्थिती बरोबर नसेल तर कशातच मन लागत नाही. कारण काही कारणं असतात, आजूबाजूला आपल्या राहणारी माणसं म्हणा, आपलेच नातेवाईक म्हणा. तर असो, जाऊ दे. देव बघा कशी छान चमकतायत आणि इतकं भारी वाटत होतं ना देवपूजा केल्यावर. मला खरं तर असं अशी छान देवपूजा केल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं की काय सांगू. तर आज देवघरामध्ये एक नवीन फोटो ॲड केला मी, जो की मागे दिसतोय बघा, सरस्वती, महालक्ष्मी आणि गणपती बाप्पा.
तर असे एक फोटो मी देवघरामध्ये ॲड केला. देवघराच्या वरती होता पण मी तो देवघरामध्ये ठेवलाय. चला तर बघा, आता 15 ऑगस्ट जवळ आलेला आहे आणि प्रत्येक स्कूलमध्ये काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू आहेत मुलांच्या. तसंच कुणालच्या सुद्धा आहे ना स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी घेणार होते, तर त्याचीच तयारी इथं कुणालची चालू आहे बघा. ते जे मी फूल दाखवलं ना, तर तसंच काहीच तो बनवणार होता, तर त्यासाठी सगळा पसारा काढून बसला होता. आणि असे पेपर्स बघा आम्ही कधी स्कूलमधून विकत घेतलेले आहेत, इतके दिलेत ना हे लोक, ते संपत नाही आहेत. किती 2-3 वर्ष झाले ते पेपर अजून पण शिल्लक आहेत, म्हणजे एवढं त्यांनी मोठा बंडल दिलाय. तर असो, ते काय वाया जाणार नाही, तर त्याचा वापर होतोय नेहमी. तर कुणालची तयारी चालू आहे स्कूलमध्ये त्याची ॲक्टिव्हिटी असल्यामुळं. तर आता मुलं जशी मोठी होत आहेत तसं हळूहळू त्यांच्या म्हणजे काय अभ्यासक्रम वाढतोय, ॲक्टिव्हिटीजसुद्धा त्यांच्या अशा वेगवेगळ्या चालू असतात. पण असो, तर असं हे त्याचं बनवायचं काम चालू आहे. तर तो सगळा पसारा मांडून बसलाय कुणाल इथं. तर इकडे असा स्वयंपाक चालू आहे. आणि हे बघा, आता श्रावण महिना चालू होणार आहे, तर थोडीशी साफसफाई वगैरे चालू आहे. आणि असे डब्बे धुवून ठेवलेत. आणि एकाच रॅकमध्ये मी भांडे ठेवलेत बघा, रोज वापरण्यापुरते. कारण सगळा पसारा मांडायचा आणि ते सगळं साफ करायचं म्हणजे नाकी नऊ येते. तर मी रोज जेवढी लागतात तेवढीच भांडी आता सध्या वरती ठेवलेले आहेत. नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा कुणालपासून झाली आहे. आणि कुणालचं चाललेलं आहे जरा त्याला जसं जमेल तसं पूजा करायचं, कारण आज श्रावण महिन्यातला पहिलाच दिवस आहे. आणि बघा, गुरुवारच्या दिवशी श्रावणाची सुरुवात झाली आणि कुणालचं चाललेलं आहे देवपूजा करायचं. मला करायचं नाही, त्यामुळं कुणालला जसं जमेल तसं तो करतोय. तर बघा, असं म्हणजे श्रावणाची सुरुवात आज गुरुवारच्या दिवशी झाली आहे. आणि खरं तर खूपच चांगली सुरुवात झाली आहे श्रावणाची गुरुवारपासून. तर कुणाला सांगितलं थोडंसं तुला जसं जमेल तशी देवपूजा करण, कारण कसं आहे देव पण जास्त आहेत, ते सगळी देव त्याला काढून सगळं व्यवस्थित पूजा करायला जमणार नाही. त्यामुळं म्हटलं तुला जसं जमेल तसं कर. तर कुणालचं चाललं आहे. आज कुणाल स्कूलला गेला नाही, कारण त्याची पण थोडीशी तब्येत बरी नाही आहे. त्यामुळं आता फुलं वगैरे घाल सगळी. तर कुणालने फुलं वगैरे इथं काढून ठेवलेत. अरे फुलं छान फुलं ठेवायला शिकला कुणाल, तू मस्त ठेवलास. सगळीच घाल आता फुलं हळूहळू. ते बहुतेक त्या फोटोवर बसणार नाही कुणाल, काडी लावून. हां, ह्या फुलाला असं मागच्या बाजूला काडी खोवायची, तुला पण माहिती आहे होय. आणि त्या फोटोवरती काडी अशी खोवायची मागं, म्हणजे ते फूल पण बसतंय. म्हणजे श्रीला पण ही टेक्निक माहिती आहे. मी पण तसंच करते की फुलं असं फूल जर फोटोवर बसत नसेल ना, फुलाच्या मागच्या बाजूला अशी काडी खोवायची आणि मग ते फूल फोटोवर लावायचं, मग ते फूल बसतंय बरोबर. नाही ना, असू दे असू दे. बसणार का आता? ते नाही बसणार कुणाला, ते फोटोवर नाही बसणार. ते एकच लाव तेवढं. सकाळची मस्त अशी सुरुवात झाली आहे. आणि होय का? बरं चल चल आवर.
माझं बघून बघून कुणाला शिकला हा तू? देवांना फुलं कसं ठेवायचं, सगळं साफ करायचं, व्यवस्थित ठेवायचं.